सह्याद्रींच्या कडेकपाऱ्यात स्वराज्य उभं राहत होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एक मोठा विचार होता. स्वराज्याला समुद्रावरही मजबूत किल्ला हवा. त्या काळी समुद्रावर किल्ला उभारणे जवळजवळ अशक्य मानले जात होते, कारण समुद्राच्या प्रचंड लाटा, वादळे आणि खोल पाणी कोणतीही भिंत टिकू देणार नव्हते. पण शिवाजी महाराजांसाठी अशक्य काहीच नव्हतं. महाराजांनी मालवणजवळील कुर्ट बेटे पाहिलं होतं. समुद्राच्या मधोमध असलेलं हे बेट लाटांनी वेढलेलं होतं. महाराजांनी जागा पाहताच ठरवलं, याच ठिकाणी स्वराज्याचा समुद्री किल्ला उभा राहिला पाहिजे. पण प्रश्न होता, समुद्राच्या पाण्यात किल्ल्यांची पायाभरणी कशी करायची? महाराजांनी आपल्या कारागिरांना, अभियंत्यांना आणि मावळ्यांना बोलावलं. तेव्हा एक अद्भुत युक्ती ठरली. सर्वप्रथम समुद्राच्या पाण्यात मोठे मोठे दगड आणि शिस ओतण्यात आले. असं म्हणतात की सुमारे 5 खंडी उकळलेलं शिस दगडांमध्ये ओतून किल्ल्यांचा पाया अधिक मजबूत केला गेला होता, की जणू लाटांचाही त्यावर काही परिणाम झाला नाही पाहिजे. यानंतर हजारो मजूर, कारागीर आणि मावळे दिवसरात्र मेहनत करू लागले होते. समुद्राच्या लाटांची झुंज देत एक भव्य किल्ला आकार घेत होता. आणखी एक युक्ती महाराजांनी केली. किल्ल्यांचा मुख्य दरवाजा असा वळणदार बांधला की तो दुरून सहजच दिसणार नाही. शत्रूला किल्ल्याचा प्रवेशद्वार शोधणं कठीण व्हावं म्हणून ही रचना केली गेली होती. काही वर्षाच्या अथक परिश्रमानंतर समुद्राच्या मधोमध उभा राहिला अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला. आजही त्या भिंतीवर आदळणाऱ्या लाटा जणू सांगतात ही फक्त दगडांची रचना नाही, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि बुद्धिमत्तेचा चमत्कार. आणि म्हणूनच इतिहास सांगतो, जिथे इतरांना अडथळे दिसतात तिथे शिवाजी महाराजांना संधी दिसायची. हा किल्ला फक्त समुद्रावर उभा नाही, तो उभा आहे स्वराज्याचं धैर्य, बुद्धी आणि स्वाभिमानावर. जय शिवराय, जय शंभूराजे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला हिंदवी स्वराजला सबस्क्राईब नक्की करा.